ये प्लेट स्वीट थी ना एक पूरी। हाँ पहले इसका ठीक है, मजा आया आपको? आहे ना, व्हॅल्यू आहे ना त्याला। एमसीए करतो म्हणून तर मी म्हणले ना, एमसीए त्याला जास्त व्हॅल्यू एमसीए घेऊ तुला इथं काय मी टाका आहे तिकडनं घातलाय की नाही? जय महाराज, क्या बात है। पहिल्यांदा सेवा केली महात्म्यांनी आज। एवढा ऊस कसा आहे हो जलपर्णी? हे जिथं पाणी आटलं हो का, इथं आटलं होतं मला, सगळं पाणी जायला लागलं होतं। दगडी काढू नको, पाणी साठवून ठेवलंय जरा। घ्या भरपूर असता एरेस किती होती? लय होती महाराज। खाली जाऊ दे, खाली जाऊ दे, खाली खाली काय तिकडे चालले? आळंदी हे गावं पुण्यभूमी ठावं, अशा ठिकाणी पवित्र इंद्रायणीची अवस्था कशी आहे आपल्या दृष्टीनयनाने आपण पाहू शकता। अतिशय दुर्दैव आहे की ज्या इंद्रायणीला लाखो वारकरी येऊन भाविक भक्त दर्शन घेतात आणि त्या ठिकाणची परिस्थिती आपण वास्तववादी बघा कशी आहे। अतिशय गढूळ म्हणजे नाल्यावाणी पाणी आहे, गटार गंगेसारखं। याला पवित्र करण्यात मानवानी पुढाकार घेतलेला ही सत्य परिस्थिती आपण पाहू शकता। संत निरंकारी बाबा संस्था जी आहे या ठिकाणी दरवर्षी सेवा देतात आणि त्या सेवेचे फळ आज इंद्रायणीचा घाट हा अगदी स्वच्छ आणि निर्मळ झालेला आहे। या ठिकाणी आपण वास्तव पाहताय, नदी ही नदी वाटत नाही, तो नाला दिसतोय, ही वस्तुस्थिती आहे। समोर बघा, ही पालिकेचं पूर्णतः घाण पाणी तसंच वाहतंय, हे आपण पाहू शकता। सगळ्यांचंच पाणी आहे, मात्र मानवानी जागृत होऊन याला परिवर्तन करणे तितकेच महत्त्वपूर्ण आहे। आपण पाहू शकतो म्हणजे लोक कसं टाकलं कडे मधून कसं टाकलं तुम्ही अटेंडन्स लावून
हाताने वाढत होतात माग बघ आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावं दैवताचे नावे सिद्धेश्वर या ठिकाणी आपण पाहू शकता स्वच्छता अभियान चालू आहे धन निरंकारजी या संस्थेतर्फे आज आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण कचरा हा स्वच्छ करतानाची परिस्थिती कारण अशा संस्थांमुळेच आज आपला भारत देश स्वच्छ आणि निर्मळ राहण्यास चांगला प्रयास होतो आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकता आज या ठिकाणी वास्तव आहे ते सत्य तुमच्या समोर आहे समोरचा कचरा पाहू शकता किती स्वच्छ घाट केला तेही पाहू शकता निश्चितच स्वच्छता अभियानासाठी आज विशेष दिवस आहे ती म्हणजे गाडगेबाबा जयंती आहे त्या जयंतीच्या दिवशी आपण पाहू शकता सगळे स्वच्छता अभियान करताना एक सत्य परिस्थिती हीच ते वास्तववादी नाही त्यांनी नाही मुंबईला आहेत ते देव भेटेल का देव आपण बघा देव कुठे आहे देव देव्हाऱ्यात नसून आज रस्त्यावर आहे ही दुःखद वेदना आहेत मीच हिंदू असून माझ्या देवताला मी कशा पद्धतीने कुठे आणि कसं टाकतो हे दुर्दैव आहे त्यामुळे परिवर्तन अपेक्षित आहे जनता जनार्दन मायबाप आपण कधी बदलणार कारण देवाला देव्हाऱ्यात ठेवून जशी पूजा करता तसं रस्त्यावर आणि नदीच्या काठी टाकून तुम्हाला काय मिळतं कारण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर ज्याप्रमाणे आपण म्हणता ती जर जपणूक होत नसेल तर काय अर्थ आहे त्यामुळेच म्हणतो आपण एक मानव आहोत मानवचे पुजारी बना आणि देवतेचे पुजारी बनताना देवताला जपण्याची काळजी करा हीच एक आशा इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आज या सेवाभावी संस्थेने उत्तम कार्य करताना पाहिलेली ही सत्य परिस्थिती आपण पाहू शकता देव देव्हाऱ्यात नसून असा जर उघड्यावर टाकला तर त्या देवाची जपणूक करणाऱ्यांनी का करावं आणि जे मनाभावापासून पूजा करतात त्यांना मी शतशः नमन करतो मात्र जे पूजा करत असूनही त्या देवाची अवहेलना करतात त्यांना मात्र वाईट वाटतं परिवर्तन हीच एक अपेक्षा आहे बदल हाच एक संदेश आहे माऊली धन्यवाद